विश्वासाचं दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता। नमस्कार, सहकार वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। मी युवराज मुळूक। सोसायटी चालवताना एक डोकेदुखी हमखास समोर येते, ती म्हणजे सभासद नसलेले फ्लॅट धारक आणि त्यांची मेंटेनन्सची थकबाकी। पण आता या समस्येवर एक जबरदस्त कायदेशीर तोडगा निघाला आहे, जो प्रत्येक सोसायटीसाठी खरंच एक मोठा दिलासा आहे। चला तर मग तो नेमका काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया। हा प्रश्न अनेक सोसायट्यांना पडतो नाही का, की जिथे एखादा फ्लॅट धारक मी मेंबर नाही असं सांगून मेंटेनन्स भरायला सरळ नकार देतो। यामुळे होतं काय की सोसायटीसमोर एक मोठा कायदेशीर आणि आर्थिक पेच निर्माण होतो। पण आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण यावर एक ठोस आणि कायदेशीर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। तर मग या समस्येवरच्या उपायाकडे जाण्याआधी तिचं मूळ समजून घेऊया। हे सभासद नसलेले म्हणजे नक्की कोण असतात आणि ते पैसे देण्यास का आणि कोणत्या आधारावर नकार देतात? आता बघा, यात साधारणपणे 3 प्रकारचे लोक येतात। पहिले, बिल्डर किंवा प्रमोटर, ज्यांचे न विकलेले फ्लॅट सोसायटीमध्ये असतात। दुसरे, असे लोक ज्यांनी फ्लॅट तर घेतलाय, राहायलाही आलेत, पण अजून सोसायटी मेंबरशिपची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। आणि तिसरे म्हणजे असे कोणीही जे सोसायटीच्या सगळ्या सुविधा वापरतात पण कागदोपत्री सभासद नाहीत। या सगळ्यांचं एकच पालुपद असतं, आम्ही सभासद नाही, त्यामुळे मेंटेनन्स भरायला आम्ही कायदेशीरित्या बांधील नाही। पण हा दावा कितपत खरा आहे? ह्याच दाव्याला आणि या समस्येवर एक कायमस्वरूपी तोडगा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय समोर आला आहे, जो सोसायट्यांना एक खूप मोठा अधिकार देऊन जातो। आणि हा आहे तो निर्णय। इथे आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या त्या ऐतिहासिक निकालाची बातमी पाहू शकता। केसचं नाव आहे अस्पंदिया रशीद इराणी विरुद्ध पासाईदान कोऑप हाऊसिंग सोसायटी। 16 जानेवारी रोजी हा निकाल आला आणि या निकालाने सोसायट्यांच्या हातात एक नवीन कायदेशीर शस्त्रच दिलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तर मग असं नेमकं काय आहे या निर्णयामध्ये, जे सोसायट्यांसाठी इतकं महत्त्वाचं आहे? चला, यामागचा जो कायदेशीर तर्क आहे तो आपण अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया। यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे न्यायालयाने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे, ती म्हणजे मेंटेनन्सची जबाबदारी ही व्यक्तीवर नसते, तर ती त्या फ्लॅटवर असते। याचा अर्थ काय? तर फ्लॅटचा मालक कोणीही असो, तो सभासद असो किंवा नसो, त्या फ्लॅटवरचा मेंटेनन्स त्याला भरावाच लागेल। ही जबाबदारी त्या मालमत्तेसोबत, त्या फ्लॅटसोबत जोडलेली आहे। आता हे फक्त एक तत्व नाहीये, तर याला कायद्याचा भक्कम आधार आहे। तो म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम 154(b)(29). या कलमानुसार सोसायटी थेट उपनिबंधकांकडे अर्ज करू शकते। उपनिबंधक थकबाकीची खात्री करतात आणि एक वसुली प्रमाणपत्र म्हणजेच रिकव्हरी सर्टिफिकेट जारी करतात। आणि या प्रमाणपत्राची ताकद तुम्हाला सांगतो, थेट कोर्टाच्या आदेशाएवढीच असते, म्हणजे अंमलबजावणी ही होणारच। या केसमध्ये थकबाकीदाराने एक नेहमीचा बचाव पुढे केला होता। तो म्हणाला की थकबाकी खूप जुनी झाली आहे आणि लिमिटेशन ॲक्ट म्हणजेच मुदतीच्या कायद्यानुसार ती आता वसूल करता येणार नाही। पण न्यायालयाने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला। कोर्टाने अगदी स्पष्ट सांगितलं की मेंटेनन्स हे काही एकदाच घेतलेलं कर्ज नाहीये, ती एक सतत दर महिन्याला येणारी जबाबदारी आहे, त्यामुळे यावर मुदतीचा कायदा लागूच होत नाही। म्हणूनच हा निकाल गृहनिर्माण सोसायट्यांसाठी एक खूप मोठा विजय आहे। या निर्णयामुळे सोसायट्यांना कायदेशीर आणि आर्थिक बळ मिळालं आहे। या निकालामुळे आता चित्र पूर्णपणे बदललं आहे। आता सोसायट्या आत्मविश्वासाने कोणत्याही दबावाला बळी न पडता सभासद नसलेल्यांकडून, अगदी बिल्डरकडूनही मेंटेनन्स वसूल करू शकतात। वसुलीसाठी एक ठोस कायदेशीर प्रक्रिया आता आपल्याकडे आहे। मी सभासद नाही ही सबब आता चालणार नाही। आणि याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सोसायट्यांची आर्थिक स्थिती अधिक स्थिर आणि मजबूत होईल। तर आता खरा प्रश्न हा आहे की कायद्याने दिलेल्या या नवीन शक्तीचा आणि अधिकाराचा वापर सोसायट्या आपल्या थकबाकी वसुलीच्या धोरणात कसा करणार, याचा विचार प्रत्येक सोसायटी पदाधिकाऱ्याने करायला हवा। अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींसाठी सहकार वार्ताला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।